कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उठ, तुला तू उठू नकोस, तुला त्रास होईल। फाल्गुनी तुला दुखतंय का? नाही, त्याच मला काहीच होत नाहीये। फाल्गुनी, अगं पोटाला लागलं होतं ना तुझ्या, खूप दुखत होतं, कळवळत होतीस तू। मग आता असं अचानक का बोलते दुखत नाहीये? काकुमा, खरंच मला काहीच नाही होत। नाही, पण आता डॉक्टर म्हणाला की आता लगेच ऑपरेशन करावं लागेल म्हणून तुझं। लगेच? पण अजून वेळ आहे ना ऑपरेशनला? तू काहीच होत नाहीये? नाही। पण मी काय म्हणते की डॉक्टरांनी बोलावलंय ना, तर एकदा जाऊन भेटून तर या त्यांना। फाल्गुनी, नक्की दुखत नाहीये? काकुमा, अजिबात दुखत नाहीये। काकुमा, 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 काय होतंय? नाही, पण आत्या बोलते ते बरोबर आहे, आपण डॉक्टरकडे जाऊया ना एकदा, पुन्हा विचारूया। हा, सावकाश सावकाश। सावकाश फाल्गुनी। हळू। बघितलं ना, हसत होती नेत्रा। मला असं झालं म्हणून हसत होती ना तू? नाही ताई, तसं खोटं नको बोलूस नेत्रा। मी पाहिलं तू स्माइल करत होती। फाल्गुनी, शांत हो तू, त्रास करून घेऊ नकोस। हिच्यामुळे त्रास होतोय ना आत्या सासूमा। हिला बरं वाटलं माझंच बरोबर असं झालं तर। आपण का ओळखू शकलो नाही हिला? तिच्याकडे लक्ष नको देऊस, आता आपल्याला डॉक्टरकडे जायचंय, तू चल। मी सुद्धा। देवी आई, आज या घराला तुझ्या कृपेची, तुझ्या आशीर्वादांची गरज आहे। माझ्या मनात जे आहे ते घडू दे आई। फाल्गुनी ताईंना पूर्णपणे बरं वाटू दे। माझ्या ईशाच्या प्रयत्नांना यश मिळू दे आई, यश मिळू दे। मी तेजसला फोन करून बघतो। आता नको, तो धावपळीत असेल। मग आपण हॉस्पिटलला जाऊन बघूया। हे बघा, आपण थोडा वेळ थांबूया, वाट बघूया। ते नाही आले तर मग आपण जाऊया। मला थोडं आधी कळलं असतं तर बरं झालं असतं। ऑफिस मधून मी लवकर आलो असतो ना। हो ना, मला आणि काकाला उशिरा कळलं, कळल्यावर आम्ही लगेच निघालो। आत्या, फाल्गुनी ताई येतच असतील, त्या आला की मग सगळे एकत्र जेवायला बसूया। आज मी सगळं त्यांच्या आवडीचं केलंय। काय चाललंय तुझं? घरात घाबरलेत सगळेजण, तू एवढी निवांत कशी काय? आत्या, तेजस, काय झालं? काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? तेजस, बोल ना, काय झालंय? तेजस, सांग ना काय झालंय। आम्ही सगळेच इकडे काळजीत आहोत। हो हो हो, आम्ही सगळ्या टेस्ट केल्या आणि सगळ्या टेस्ट नॉर्मल आहे। अरे वा, पण म्हणजे सगळं व्यवस्थित आहे। एखादा चमत्कार घडावा ना, तसं घडलंय सगळं। आता ऑपरेशन करायची गरज नाहीये। फाल्गुनी पूर्णपणे बरी झालीये। आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फाल्गुनी आता आई होऊ शकते।
खिजस फाल्गुनी, खूप छान बातमी दिलीत तुम्ही. दादा, वहिनी, वी आर सो हॅपी फॉर यू. खरंच खूप बरं वाटलं. खरंच खूप आनंद झाला हे ऐकून. आपण सगळे खूप चांगली माणसं आहोत आणि चांगल्या माणसांच्या बाबतीत देव कधीही काहीही वाईट करत नाही. अगदी बरोबर केदार. फाल्गुनी ताई, चला ना देवी आईसमोर साखर ठेवूया. देवी आई समोर साखर ठेवायची आहे तू बोलतेस. मी बरी झाली तर तुला तो दुःखच झालं असेल ना. आता हसून दाखव. दाखव हसून. बघा आता हसत नाहीये. तिला आवडलंच नाही की मी बरी झालीये. ताई, काय बोलताय तुम्ही? मला का नाही आवडलं तुम्ही बऱ्या झालात ते? नाही तर तुझे ना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. आणि हे देवी आई समोर साखर ठेवायचे सगळे नाटकं ना बंद कर तू. मी जे काही बोलले ते खूप मनापासून बोलले. नेत्रा, तुझ्या मनात काय आहे ना मला खूप व्यवस्थित माहिती आहे. फाल्गुनी, फाल्गुनी बघ, आत्ताचा क्षण खरंच खूप चांगला आहे. नेत्रामध्ये आणि तुझ्यामध्ये जे काही गैरसमज आहेत ना ते आत्ताच क्लिअर कर प्लीज. कसले गैरसमज? कुठले गैरसमज? हा, ती जे बोलते ना ते खरं बोलते. अद्वैत भाईजी, नेत्रा हसत होती तेव्हा तुम्ही तिकडेच होते ना. तुम्ही का काही नाही बोलले नेत्राला? एक्झॅक्टली. नाही, आता फाल्गुनी बरी झाली आहे म्हटल्यावर हिला खूपच दुःख झालं असेल ना. काकूमा अशी रागवू नकोस ना. आम्हाला भीती वाटते काकूमा. माझ्यापासून लांब राहा. ऐक ना काकूमा. ईशा, 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 काय चालवलंय? आत्या सासूमा. एक शब्द बोलायचा नाही. चल माझ्या बरोबर. चल माझ्या बरोबर. आत्या काय? इथेच थांब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.